हरिओम सगळ्यांना त्रिविक्रम योगिक क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. काल आपण मणिपूर चक्रा संबंधित सगळी माहिती आणि त्याचा बीज मंत्र आणि मेडिटेशन सुद्धा केलं. ठीक आहे. आज आपण त्यानंतर वरती स्वादिष्टान चक्र जे ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. आणि आपलं जीवन त्यावरती मूलाधार, स्वादिष्टान आणि मणिपूर यावरती जीवनचक्र चालू असतं आपलं बरंचसं इच्छाशक्तींचं. तर हे स्वादिष्टान चक्र काय आहे? स्वादिष्टान चक्राचं काम काय आहे? हे आपण पाहणार आहोत. स्वादिष्टान चक्राबद्दल अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत. हे स्वादिष्टान चक्र आपल्या अवतीभोवती किती बदल घडवतं, आपल्याबद्दल किती काय काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं, हे जर बॅलन्स असेल आणि नसेल तरी काय प्रॉब्लेम होतात, हे सुद्धा आपल्याला समजेल. आता हे जे स्वादिष्टान चक्र आहे, हे आपल्या अ, बेंबीच्या खाली थोडंसं असतं. ठीक आहे. आपण दोरा वगैरे कमरेला बांधतो का थोडक्यात, त्याच्या जवळपास असतं. याचा रंग काय असतो? नारंगी. आणि हे जलतत्व असतं, म्हणजे पाणी वगैरे पितो ना, हे त्याचं मेन तत्व असतं. मग वाहत नेणे किंवा प्रवाहिता म्हणतो असं, सगळीकडे प्रवाहिता हा जर सूक्ष्म एक गुणधर्म असतो. या चक्रामध्ये शरीरातील सगळे म्हणजे महिला असतील, प्रजननाची क्षमता असतील, पुरुष असतील, या संदर्भात जास्तीचं कार्य करतं. हे मूलाधार चक्राच्या आधिपत्याखालीच असतं. कारण मूलाधार, त्यानंतर स्वाधिष्ठान, खालचा आधार, त्यानंतर बाकीच्या फांद्या वरती, खालून वरती. मग आपल्या शरीरातील म्हणतात ना, शुक्राणू असतील, रक्त असतील, लाळ असेल, मूत्र असेल, स्वेद असेल, हे जलतत्वाच्या सगळ्या अधीन असतं. प्रत्येक व्यक्तीतील स्व म्हणतो ना आपण, मीपणा, याचा अधिष्ठान काय आहे? स्वाधिष्ठान चक्र. मग हे काम भावना असेल आपल्यामध्ये, सेक्शुअल काय स्फूर्ती म्हणतो ना, काम भावनेची सेक्शुअल, ती इथून निर्माण होत असते. सगळी सेक्शुअल असतील ते. मग नवनिर्मिती करणे म्हणजे आपण नवीन मुलांना जन्म देतो, म्हणजे एक बीज तयार होतं ना, ते इथून सुरुवात होते. मग ज्या आपण म्हणतोय स्वादिष्टान चक्र ज्याचं सक्षम आहे, ती व्यक्ती मनमिळावू असते. ती व्यक्ती प्रेमळ असते. ती व्यक्ती खूप कल्पक असते. म्हणजे त्यांच्यात अशी कल्पना, नवीन आयडिया सुचत असतात. खूप चांगल्या पद्धतीने ते डिसिजन घेतात. त्यांच्यामध्ये नवीन-नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटीची हे असते. हे भाव येतो ऑटोमॅटिक. आणि सगळ्यांशीच पटतं ह्यांचं. सगळ्यांशीच प्रेमाने, एकदम आनंदाने राहतात. कोणाशी काय वादविवाद करण्याच्या भानगडीत पडत नाही किंवा होतच नाहीत. कारण त्यांचा स्वभाव कसा असतो? मनमिळावू असतो. ज्यावेळी आपण हे स्वाधिष्ठान चक्र म्हणतो, त्याच्या कार्यकारिणीमध्ये काय दोष येतील, बॅलन्स नसेल, तर दोष उत्पन्न होतात. मग काय होतात? कोणाला लैंगिक दोष असतात, नपुंसक असतात काही लोकं, प्रोटेस्ट ग्रंथींची वाढ कमी-जास्त, आपल्या जनेंद्रिय असतात, त्याचे विकार काय असतील, मूत्राशयाचे काय विकार असतील, क्रोनिक असेल, किडनी डिसीज असतील, किडनी स्टोन असेल, मासिक पाळीचे महिलांना येणारे त्रास असतील, पी-सी-ओ-डी, गर्भधारणा, प्रसूतीतील अडथळे, शारीरिक व्याधी, सगळे बॅलन्स नसेल तर इथून उद्भवतात. मतिमंदत्व किंवा खूप कामवासना असणे, सेक्सची इच्छा खूप होणे, संशयी असणे, सारखी शंका घेत राहणे, हे मानसिक दोष सुद्धा मानसिक दोष सुद्धा यामध्ये असतात. त्यामुळे हे चक्र किती इम्पोर्टंट आहे हेही तुम्हाला समजेल. कारण या चक्रामध्ये या सगळ्या गोष्टी असतात. मग ज्याचं स्वाधिष्ठान चक्र बॅलन्स असतो बऱ्यापैकी, आपण सांगितलं असंतुलित काय-काय भावना असतात किंवा काय कसं असतं. मग हे चक्र माकड हाडत थोडंसं सुरू होतं आणि तिथून थोडंसं वरती असतं. आपण म्हणतो ओटीपोटी, ओटीपोटी महिला तिथं. पाठीच्या कण्याच्या तळाशी थोडंसं नकळत वर आणि बेंबीच्या केंद्रस्थानी थोडंसं तिथं असतं. म्हणजे त्याचा मोठा घेरा असतो. आपण म्हणतो ना, ते छोटं वगैरे असं काय मोठं असतं. आपण जेव्हा आध्यात्मिक प्रगती करतो, आपण एक लेव्हलला पोहोचतो, एक मेडिटेशन करत असतो. आपण योगा वगैरे सहारा घेऊन खूप आध्यात्मिक उच्च पातळीवर जात असतो. मग तुमच्या स्वाधिष्ठान चक्राचे, मूलाधार चक्राचे विविध ताकद असतात. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, सिद्धी मिळतात प्रत्येक चक्राची. मूलाधारची वेगळी असते, स्वाधिष्ठानची वेगळी असते, मणिपूरची पॉवर वेगळी असते. म्हणजे इतक्या खूप साऱ्या प्रत्येक चक्रामध्ये सिद्धी असतात. प्रत्येक देवतांचं ते स्थान असतं. आता स्वाधिष्ठान चक्रामध्ये ब्रह्मदेव राहतात.
मग प्रत्येक काहीतरी ब्रह्मदेवाने ही मोहमाया ही सृष्टी निर्माण केली. मग इथं सगळं आपलं इच्छाशक्तींचं स्थान मानलं जातं. मग आपण म्हणतो ना, असंतुलित झालं तर भावनिकरित्या तो व्यक्ती एकदम खचून तर जाणार, टेन्शनमध्ये राहणार, डिप्रेशनमध्ये राहणार, खूप संवेदनशील होणार. कोणी काय म्हणलं की त्याला वाईट वाटणार. स्वतःला सारखा तो अपराधी सुद्धा म्हणतो. असं नाही की स्वतःच्या त्यासारखी व्यक्तीत अपराधीपणाची भावना येते. स्वतःला संसार सुखापासून म्हणजे त्यांना संसार सुख कमी भेटतं. म्हणजे एकतर लग्न होणं, लग्न झालं तरी भांडणं होणं, तंडण होणं किंवा डिव्होर्स होणे असे प्रकार घडतात. स्वतःला गर्दीपासून वेगळं ठेवणं पसंत करतात. म्हणजे लोकांच्यात नको जायला, आपले एकटा जीव सदाशिव बरं असं त्यांना वाटतं. हे बॅलन्स नसेल तर. मग कोणतीही व्यक्ती ते स्वप्न फक्त बघणार. म्हणजे त्यांचा स्वभाव फक्त स्वप्न माझ्या जीवनात असं झालं तर आणि मी करोडपती झालो तर, बिना काम करताच मी असं झालो तर. मग आपली मोकळी स्वप्न बघायची हवीत. त्यांचा असा स्वभाव असतो बघा. म्हणजे सारखं त्या स्वभावावर भावनिक सुद्धा होतात आणि आपलं ते अनेक प्रकारचे रोल प्ले करतात. ते नाटक बी करतात खूप, खोटं बी बोलतात. मग यांच्याकडे लैंगिक आसक्ती असते खूप. म्हणजे सारखं विचार एक तर सेक्सचा विचार असतात, ते नाहीतर तो नपुंसक तर असणार आणि बॅलन्स असेल तर सगळ्या गोष्टी बॅलन्स राहतात. मग त्यांना कधी-कधी काय होतं बायसेक्शुअल म्हणतो ना, हाही प्रॉब्लेम येतो. म्हणजे स्त्री एखादी मुलगी मुलीकडेच आकर्षित होते. एखादा मुलगा मुलाकडेच आकर्षित होतो. हा जो म्हणतो ना आपण विपरीत लिंग, हा प्रकार त्यांच्यात असलेला धोका वाढतो. जर प्रॉब्लेम असे सुरू झाले तर. त्यांना स्त्रीचंच आकर्षण राहणार, स्त्रीला स्त्रीचंच राहतं, पुरुषाला पुरुषाचंच राहतं. मग असे प्रकार वाढतात. त्यामुळे मग त्यांना ते सगळं मेंटली ते डिस्टर्ब होतात. हे का घडतं? हे चक्र बॅलन्स नसेल तर. मेंटली खूप स्ट्रेस राहणार. खूप काहीतरी विचार करणार. आपलं मोकार हवेतच स्वप्न बघणार. मी प्रधानमंत्री झालो तर, मी उंदरावर बसून फिरलो तर गणपती म्हणजे जे घडणार नाही हे असं काहीतरी उलटं-पालटं स्वप्न बघत बसणार. यांना अशी सवय असते. मग हे सगळं व्यवस्थित संतुलित झालं तर जीवनात कायम आनंद राहतो. सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी. तुम्ही जे काम करायला गेला ना, त्यात नवीन-नवीन आयडिया सुचणार. त्यात आणखीन काय मी एक्स्ट्रा करू शकतो. एखादा बिझनेस चालू केला तर ह्याला जोड दिली तर काय होईल? म्हणजे ते डिसिजन सक्सेस होत जातात. बिझनेसमध्ये ग्रोथ होणार, आर्थिक त्याची प्रगती होणार. सगळ्या बाजूंनी तो एकदम हे होणार आणि नसेल काय तर मग तो अँक्साइटी आपलं असं कुठला डिसिजन घेऊ शकणार नाही, काय नाही. सारखं फेल होणार. फेल्युलर असतं सारखं त्यामध्ये. नातेसंबंधामध्ये नवरा-बायकोच्या कधी त्या समाधानी नसतात ते एकमेकाशी. कुठं भांडणं होणं, तंडण होणं, सेक्शुअली त्यांच्यात काही सॅटिस्फॅक्शन राहत नाही. मग हे सगळं कशामुळं हे होतं? ह्याच्यामुळं. पण हेच जर असेल चांगलं बॅलन्स तर सगळं चांगलं. नातेसंबंध चांगले राहणार, नवरा-बायकोत प्रेमाचे संबंध राहणार आणि इमानदारी सुद्धा राहते. चक्र बॅलन्स तर इमानदारी आणि नैतिकता राहते. बॅलन्स नसेल तर काय होतं? खोटं बोलणं, नैतिकपणा नाही, खोट्या शपथी घेणं, काही बी होणं. नात्याचं मोल नसणं. पण जे असते बॅलन्स त्यांना नात्याचं मोल सुद्धा असतं. मग हे चक्राचा बीजमंत्र काय असतो? व असतो. वम बोललं जातं. मग हे चक्र किती इम्पोर्टंट आहे समजलं का तुम्हाला? म्हणजे एवढ्या डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलंय या चक्रांविषयी. तुम्ही ऐकलं असेल कधी, कधी ऐकलं नसेल किंवा शॉर्टमध्ये सांगतच ऐकलं असेल कुठं. पण त्याची इन्फॉर्मेशन एवढी आहे. आपण किती सोप्या पद्धतीने सांगतो, की बाबा हे चक्र असेल तर असं होतं, तसं होतं. तुम्ही डीप विचार केलात ना, तर आपण किती कुठला नाही कुठला प्रॉब्लेम असतो आणि तो आपण नीट करत नाही. खूप टेन्शन येत असेल, तर हा कुठला प्रॉब्लेम आहे? स्वाधिष्ठांचा प्रॉब्लेम. अँक्साइटी येते, जीव द्यावा वाटतो, सुसाईड करावं वाटतं. आर्थिक बाजू कमकुवत झाली. कुठला प्रॉब्लेम आहे? बिझनेस काय होत नाही. डोकं काय चालत नाही. आयडिया काय येत नाही. क्रिएटिव्हिटी काय येत नाही नवीन. काहीच डोक्यात नवीन-नवीन येत नाही आयडिया. बस ब्लॉक झालाय. कुठली कामं होईनात. कुठं जरी गेला तरी कामं अडून पडतायत. कोणी तुम्हाला असं जवळ करेनाय, की काम होईल, आज होईल म्हणते, तर उद्या म्हणणार नाही होत. असे प्रकार सोबत घडतात. आणि मग हे जे आपण हेलपाटे मारणे, हे करणं, ते करणं, तर हा चक्राचा प्रॉब्लेम असतो. मग आता हे बीज मंत्र याच्याद्वारे तुम्ही तो चक्र थोडंसं बॅलन्स करून रेकीचा उपयोग करून आपण त्याला आणखीन बॅलन्स करत असतो. नेक्स्ट लेव्हलमध्ये गेलं ना, तुमची चक्र अवघ्या 2 ते 5 मिनिटामध्ये बॅलन्स होतात. आता सुरुवातीला आता या लेव्हलमध्ये तुम्हाला 21 दिवसांची थोडीशी मेहनत घ्यावी लागते. त्याबरोबर मी काय इथं शिकवतोय ते गरजेचं असतं. नाहीतर काय उपयोगाचं नसतं. आता काही लोकांचं कसं असतं एक म्हणतं काय ते सुरेश आणि रमेश. ते चालले होते आपले समुद्राच्या कडेने.
एक म्हणायचा, "किती छान आहे रे सुंदर, किती सुंदर दिसतोय समुद्र, किती भारी हे उठतात, लाटा उठतात वगैरे." पूर्ण पॉझिटिव्ह. आणि दुसरा म्हणायचं, "काय त्या मोठ्या लाटा, अरे आपण घावलो-बिवलो तो मरूनच जाईल, आतमध्येच नेईल ओढून." अरे गप म्हणला. तुला काय आपण चाललोय कुठं, कडेने चाललोय, बघतोय कुठून, इतक्या लांबून बघतोय आणि तू काय अशा गप्पा मारतोय रे? आपली स्थिती अशी होता कामा नये. आपण कडेनेच चाललोय पण निगेटिव्ह विचार काय घेणं-देणं नसताना आपण समुद्रात उतरलोच नाही, त्या प्रवाहात गेलोच नाही, त्या लाटेत गेलोच नाही. तर आपण निगेटिव्ह विचार अगोदरच सुरू करतो. दिवा स्वप्न बघतो, "बापरे! मी त्या लाटेत घावलो, तो बुडूनच जाणार, मरूनच जाणार. मग मला 4 लोकं येणार, उचलून नेणार, फलानं करणार." कसं आधीच स्वप्न बघणार तो, आधीच असा विचार करणार. पण जो पॉझिटिव्ह व्यक्ती असतो त्याकडे बघतो, बापरे! किती सुंदर दृश्य आहे. ही लाट एकदा आकाशाला गवसणी घालेली इतकी आहे. मग या लाटेसारखं माझ्यामध्ये सुद्धा ऊर्जा आली, तर मी किती चांगलं काम करू शकेल. मी किती चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. माझ्यामध्ये किती बदल होतील. या लाटेसारखं सुंदर सौंदर्य असं जे दिसतंय, ते यात मंजूळचा आवाज येतोय. ती लाट सगळी घाण किनाऱ्यावरती ढकलत बाहेर काढते. तशी माझ्या मनात, माझ्या शरीरात असलेली घाण मी कशी बाहेर काढीन याचा विचार करेल. आणि जो निगेटिव्हिटी असेल काय म्हणेल, ह्या समुद्रात घाणीसोबत मी कुठं गाडून गेलो तर मरलो-बिरलो तर फुगून असाच बाहेर येणार मी. दुसरं काय होणार आहे मिठाने माखलेला. निगेटिव्ह व्यक्ती असा विचार करणार. पॉझिटिव्ह त्यातून पॉझिटिव्ह घेणार. आपल्याला दिवा स्वप्न म्हणजे पाहायची सवय लागलेली असते. कोणाला तर म्हणणार काय ह्या लाटासोबत आपण वर हवेत उडतोय का काय एकदम परत किती मज्जा येईल. म्हणजे विचार करण्याची क्षमता कशी आहे त्यानुसार चालतं आपलं काम. भले तो समुद्र त्याचा तो प्रमाण आहे, त्याचं ते काम आहे. लाटा येणं, उसळणं, खाली जाणं, पुन्हा ते पाणी. तुम्ही बघत असाल सकाळचा शांत असतो. त्यानंतर थोडंसं दुपार 10 वाजले की पाणी खूप वेगाने व्हायला लागतं. असं लाटा यायला लागतात. त्यानंतर 12-1च्या सुमारास तर जबरदस्त लाटा येतात त्यामध्ये. मग त्याची ती प्रकृती, त्याचा तो स्वभाव आहे. आपण कुठल्या वेळी जातो, कुठल्या टायमिंगला बघतो आणि काय विचार करतो, मॅटर करतं. तुमच्यासोबत कधी काय घडतं, त्या काळामध्ये तुम्ही काय डिसिजन घेता आणि काय विचार करता, हे खूप इम्पोर्टंट आहे. एखादी गोष्ट वाईट घडली, ठीक आहे, पण त्यातून मार्ग काय काढता येतील, त्याला काय ऑप्शन आहेत, कुठं कसं पुढे जाऊ शकतो, हा विचार न करता, ही घडली कशी आणि माझा काय दोष? सगळी जबाबदारी त्या घटनेवरती टाकतो आपण आणि जो पॉझिटिव्ह व्यक्ती असतो, ती घटना स्वीकारतो आणि त्यातून स्वतःच मार्ग काढतो आणि पुढे निघतो. त्याला म्हणणं वादळ शमवणं. किती जरी वादळ आलं, तुम्ही त्या लाटेला बघितलं तर वादळ सुद्धा वाटेल एक मोठं अंगावरती आलं तर ओढून नेईल. आणि प्रेमाने पाहिलं तर एक सुंदर दृश्य असेल, की तुम्हाला मन मोहून टाकणारं, हृदय भरून टाकणारं असं सुद्धा असेल. मग तुम्हाला थोडंसं रमेश आणि सुरेशचं सांगितलं थोडं चालता बोलता. या गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे. आणि हे काय सांगितलं मी, की तुम्ही स्वाधिष्ठान चक्राशी रिलेट असंच होतं. जे काय आपण करतो विचार, जे काय पाहतो, जे काय करतो, कुठल्या पद्धतीने घेतो, कशा पद्धतीने आपण आपल्यामध्ये उतरवतो, हे खूप इम्पोर्टंट आहे. हे जर नाही समजलं, तर मग काही उपयोगाचं नाही. तर त्यासाठी स्वाधिष्ठान चक्राला मी सांगतो रेकीने हील करा. मी जे शिकवलंय त्या पद्धतीने चक्र बॅलन्स करा. त्याने काय होईल तुम्हाला स्वाधिष्ठानला आधार मिळेल आणखीन. हा मंत्र म्हणला, सोबत हीलिंग दिलं, तर कितीतरी प्रॉब्लेम सुटून जातील हो. काय राहणारच नाही आणि हे आपल्याला समजायला हवं. समजतंय सगळ्यांना? आपले काय प्रजननाचे इश्यू असतील, तर स्वाधिष्ठान चक्राला मागून आणि पुढून रेकी द्यायची. हे लक्षात ठेवा. त्यानंतर सेकंड लेव्हलमध्ये खूप स्पीडने तुमची रिकव्हरी होते. त्यात काय हे नाही, ते कसे काय तुम्हाला हळू समजेल. त्यामध्ये अनेक गोष्टी असतात. पण इथं या लेव्हलमध्ये जे काय प्रायमरी आहे स्टेज, फाउंडेशन, तिथून तुम्हाला ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता ह्याचं काय मंत्र सांगितलं मी वम. मग ते उच्चारण काल कसं करत होतो आपण लम, तसं वमचं उच्चारण कसं करायचं, ठीक आहे. शांतपणे डोळे बंद करून बसायचं असतं. पहिल्यांदा 3 वेळा ओमकार करायचा, ठीक आहे. शरीरात खूप लोक कमी पाणी पित असतील, तरी स्वादिष्टान चक्राला खूप पाणी द्यायचं, म्हणजे खूप पाणी वगैरे प्यायचं डेली. त्याने स्वादिष्टान खूप छान बॅलन्स राहतं.
कारण खालची जर मूळ 3 चक्र तुमची बेस चांगला नसेल, तर आयुष्यामध्ये कुठलंच काही तुम्ही सॅटिस्फॅक्शन मिळवू शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो समाधान अजिबात मिळवू शकत नाही. म्हणजे पैशात झोपला तरी समाधान नाही मिळणार आणि झोपडीत झोपला तरी समाधान नाही मिळणार. पण बॅलन्स असेल तर तुम्ही कुठं असा. पैशापेक्षा झोपडीत झोपला तरी तुम्हाला दुय्यम म्हणजे एकदम 1000 पटीने समाधान भेटेल. चला, ताठ बसा, डोळे बंद करा. केस-बिस काही सोडायची गरज नसते. ते पॅक करून बसायचे. आपल्याला मेडिटेशन करायचंय. आपल्याला काही डान्स करायचा नाही इथं चक्र हे करायला. बाबांनो, काहीतरी उलटच करता तुम्ही. मला पाहिलं. माझं लक्ष असतं बारकाईने पर्सनली. लक्षात ठेवत जा. काय, कसं बसतो, काय करतो याकडे. परत म्हणणार सर बोलतात पण तसे ज्याला त्याला समजत असतं. नाव घेत नाही मी कोणाचं. ताठ बसा. चला, ध्यान मुद्रा लावा. ओमकार करा 3 वेळा. ओम. 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 3 वेळा दीर्घ श्वास घ्या नाकाने आणि पुन्हा सोडा. पूर्ण ताठ पाठीचा कणा स्वादिष्टान चक्रावरती लक्ष घेऊन जा. आपलं स्वादिष्टान चक्रावरती पूर्ण लक्ष घेऊन जा. बेंबीच्या खाली 2 बोटं खाली, 3 बोटं खाली. आता म्हणा वम. 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 कंटिन्यू उच्चारण करत राहा. वम. वम. ध्यान मुद्रा लावायची हाताची. वम. 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 दीर्घ श्वास घ्या. वम. 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 वम.
वम 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 आता म्हणायचं ओम रवैये नमः. ओम रवैये नमः. ओम रवैये नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ॐ 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 वं ॐ हिरण्यगर्भाय नमः. वं ॐ हिरण्यगर्भाय नमः. वं ॐ हिरण्यगर्भाय नमः. वं हिरण्यगर्भाय नमः. ॐ हिरण्यगर्भाय नमः. वं वं हिरण्यगर्भाय नमः.
वम ओम हिरण्यगर्भाय नमः। वम वम हरि ओम। वम 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 शांती शांती शांती। थँक यू सो मच युनिवर्सला. थँक यू सो मच सर्वांना, सृष्टीला, सृष्टी निर्मात्याला. हे समजलं स्वादिष्टांचं? येते कोणाला काय विचारायचं? जे दिले ना त्या सिरियलनी जा शिकवले त्याच तुम्हाला त्याचा फायदा होईल. नाही तर काय दिवसभर रातभर करत बसला वम वम तर तुम्हाला काय होणार? प्रत्येक मंत्र, प्रत्येक चक्र त्यामध्ये वेगळे मंत्र असतात. आता मूलाधारला काय नव्हतं. ठीक आहे. यानंतर आता स्वादिष्टांचे जे आहेत ते मी सांगत वरती सांगत जाईल हळू जिथं जिथं काय काय आहे ते नवीन बदल. हे तुम्ही तुमच्या मेमरीच्या रेकॉर्ड मध्ये ठेवा. कोणाला काय क्वेश्चन? सर तर हम्म. त्यामध्ये करत असता मोनोपॉज असते. अरे एक एक बोला. आपली चक्र ऍक्टिव्ह करत असताना रेग्युलर कॉल करताना काय म्हणायचं सर? हे सांगेल तुम्हाला बॅलन्स करताना. ठीक आहे. मी जे आता मग शिकवतोय ना ते शिका. हम्म. घरात प्रॅक्टिस करताना हाय असंच करायचं काय मग? सेम मी व्हिडिओ दिलाय ना सेम सध्या प्रॅक्टिस करा. मी ऍडव्हान्स तुम्हाला आणखी सांगणार आहे नेक्स्ट लेवलला. ओके सर. सुरुवातीला जास्त ताण घ्यायचं नाही. आपण पहिलीच्या वर्गात एकदम तुम्हाला 12वीचा ताण दिला, ग्रॅज्युएशनचा ताण दिला चालतो का नाही? आताच म्हणणार सरांनी आधी ते करायला लावले. असं हे एक 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 वाढवत चालवले. आहे की नाही? कोणी काय म्हणत? विभा मॅडम काय म्हणत? हो. तर मोनोपॉज जो असतो लवकर जाते म्हणजे पाळीचं, तर याने हे होते का? रेग्युलर होईल, रेग्युलर होईल. ठीक आहे. हम्म. पिरियड्स रेग्युलर होईल. ज्यांना पिरियड्स येत नाही ना त्यांचं मी एक सेशन ठेवेल. कोणाचं इरेग्युलर आहे, कोणाचे लवकर जाते, लवकर कमी व्हायला. संततीचा प्रॉब्लेम आहे ना अशा लोकांनी एक दिवस मी सेशन ठेवेल सुट्टी असल्यावरती म्हणजे शनिवार किंवा रविवार वेळ असेल त्या सेशन या शनिवारी रविवार नाही पण नेक्स्ट टाइम मी तुम्हाला ते रेग्युलर करून देईल. एक तर आपण हिलिंगच्या योगिक हिलिंगच्या माध्यमातून ते क्लिअर होऊन जाईल तुमचा प्रॉब्लेम. ठीक आहे. एका हिलिंग मध्येच माझे पुढे. तर ते शेवटचे ते 3 सांगितलेले मंत्र ते पण म्हणायचे का एंड करताना? हो मग मी त्यासाठी शिकवले कशाला तुम्हाला? अरे बाबा मी त्यात ऍड केले म्हणजे तुम्हाला ते म्हणायचे ते गरजेचं आहे. तसं नाही स्वाधिष्ठान चक्राचं बॅलन्सिंग होत लवकर. तुम्हाला ते हिलिंग आपलं सेफ का देतोय की पटपट तुम्हाला त्याचे रिझल्ट यावं बेटर यासाठी. ठीक चालेल. थँक्यू. हम्म. आणखी कोणाचं काय? मूग बी खाऊन येतं का मूग? पट पट तिथूनच बोलायचंय काहीतरी म्यूट काढू का नको काढू नका पटकन काढायचं विचारून मोकळं व्हायचं. इतरांच्या मनात काय असेल तोच प्रश्न त्यांचं उत्तर मिळून जातं ना. हम्म. सेशन मध्ये विचारलेलं बरं असतं सगळ्यांना फायदा होतो त्याचा. काय असेल सर असं तसं. ठीक आहे. आता मी सांगितलेल्या गोष्टी कुठं नाही कुठं तुम्ही ऐकलेल्या असतात आसपास असतात तुम्हाला लक्षात येईल काय काय नाही.
हम्म कोणाला काय आहे का शंका इथं? नाही. आहे का? नाही. नाही. व्हेरी गुड. हुशार आहेत तुम्ही सर बाबा मला. हा. सर रूट चक्राला जसं आपण गणेशजींचा हे केलं तसं स्वादिष्टांना कोणते देवता असतात? ब्रह्मदेवता. ब्रह्मदेव असतात. ब्रह्म, विष्णू, महेश्वरा. तुम्हाला हळूहळू हळूहळू कळेल, मी सांगणार आहे. ठीक आहे, टेन्शन नाही घेऊ. हळूहळू तुम्हाला देवता वगैरे समजेल, पण देवता समजण्याच्या अगोदर जे आपल्याला हे ते समजण्यासाठी खूप मोठी ध्यान साधना करावी लागते. ती करा अगोदर. म्हणजे मी जे देतोय ते मेडिटेशन करा. तुम्हाला बघा त्याचे हळूहळू हळूहळू त्याचे रिझल्ट येईल. हे जास्त दिवस नाही करायचं तुम्हाला. मीच स्टॉप जेव्हा सांगेल सेशन मध्ये तेव्हा स्टॉप करायचं. पण सुरुवातीला आपल्याला रिकव्हरी हवी. त्यामुळे या गोष्टी करत चला सोबत घेत, वेळ काढत काढत. सर हम्म आपण आता जे हे केलं मेडिटेशन केलं त्याच्यानंतर मग असं गोल गोल फिरल्यासारखं असं जाणवतं. जाणवत. हा हो. ते जाणवल्यासारखं झालंय. काय नाही ना? चक्कर चक्कर आल्यासारखं थोडस होतं. नाही म्हणजे वरती नाही असं कमरेभोवती असं गोल हो, फिरल्यासारखं वाटतं. ते सर्कल जाणवतं. ते चक्र हा तुमचं ते व्हायब्रेट करत असतं. ठीक आहे. मग हो तुम्ही हा, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला तर चांगला त्याचा रिझल्ट येतोय. म्हणजे हो मला तुम्ही पण आणखीन केलं डेली तर खूप जाणवेल. आणखी काय कोण? मला पण जाणवलं सर तसं. हम्म ते ऑटोमॅटिक होतं. ते पॉवरफुल. नाही तर असे तुम्ही किती जरी वम वम म्हणत बसता ना रात्रंदिवस काय फरक हो. पडणार नाही. तुमचं तोंड पद्धत असतात रे. आणि त्या पद्धती त्यानेच जावं लागतं. तरच ते घडतं सगळ्या गोष्टी. ठीक आहे. हा. आणि हे सगळ्यांनी करा मुलाधारचं, स्वादिष्टांचं. मग तुम्ही आता काय उद्या करा. हम्म उद्या करताना मग पहिले मूलाधार चक्र करायचं नंतर स्वादिष्टान चक्र 10-10 हो. मिनिटं दोन्ही काय करा, करायचे. प्रत्येक चक्राला 5-5 मिनिट द्या. ठीक आहे. ओके. 5 मिनिट यासाठी, 5 मिनिट त्यासाठी. 7 चक्र आणि आहेत म्हणजे 35 आता मिनिट ऐका आणि 35 मिनिट राहिलेले 30-35 मिनिट शांत बसायचं. ध्यान करायचं आपलं. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही असं आम्हाला पहिल्यापासून बघा 24 अंगांना हे करायला सांगितलं. ते हो. 24 अंग करायचे. त्याच्यानंतर मग त्या मुद्रा करायच्या आणि हम्म त्यानंतर मग हे चक्रांना 5-5 मिनिटं द्यायचे. असं पूर्ण एक ध्यान 1 तास करून घ्यायचं का हम्म. थोडं उशिरा गॅपनी केल्यावर चालेल? मुद्रा ज्यांना ज्याची गरज आहे त्यांनी ते करा ना. आता मुद्रांमध्ये मी तुम्हाला इश्यू सांगितले का नाही, या इश्यू साठी हेल्थ रिलेटेड इश्यू होता तो. जर हा इश्यू असेल तर ही मुद्रा करा. तो प्रॉब्लेम असेल तर तो मुद्रा करा. आणि जर मी तुम्हाला असं सांगितलेलं आहे, त्यानुसार आ करा. उगीच मी आणि जर सांगितलं म्हणजे सरांनी सांगितलं सगळंच करत बसता अजिबात नाही. आणि इश्यू उचला मुद्रा जर तुमचा. सकाळी योगामध्ये होत असेल तर डबल करायची गरज नाही ना? नाही नाही, एकदा तुम्ही जर करत असेल तर एकदा म्हणजे केलं तरी सकाळी बस होतात. सफिशियंट आहे. हां, हम्म सकाळी जर होत असतील तर ठीक आहे. बाकी काहीच नाही. हां. मग एकदाच करा दिवसात. जास्त वेळ नका. ओके. थँक यू. हम्म. हॅलो सर, तर 24 आपण अंग हे ट्रॅव्हलिंग कसं काय? 24 काय? 24 अंग म्हणजे काय? पहिल्यांदा मी पण फक्त आता 2 दिवस जॉईन झाले ना. युट्यूबला आहे की व्हिडिओ. सेकंड किती थर्ड डे ला शिकवलं होते ना तुम्हाला मी. दुसऱ्या दिवसाच्या ह्याच्यामध्ये. हा, दुसऱ्या दिवशी मी शिकवलं होतं. सेकंड डे म्हणून एक व्हिडिओ आहे रेकिप्रिशिएशनचा. त्यामध्ये मी मला फक्त प्रॅक्टिकली घेतलं मुद्रा होतं. मुद्रा आणखीन हे दोन माहित आहे. कालचं आणि मूलाधार चक्र आणि हे त्यातच आहे स्वादिष्टान. सगळं. तुम्ही तिथं जाऊन चेक करा, त्यात सापडेल तुम्हाला. एक आणि ते कॅन्डलचं 8 फोल्डर आहे ते. दिवसातून एक कॅन्डलचं 8 दिवसातून एकदा घ्यायचं ना? हो, करा सगळ्यांनी. तुमच्यात पॉझिटिव्हिटी घरात तुमच्यामध्ये वाढेल. ठीक आहे. हो. कॅन्डल्स. सर आपण जर ट्रॅव्हलिंग मध्ये असलो तर मग हे चक्राचं वगैरे करता येते का? नाही नाही, ध्यान करायचं. ट्रॅव्हलिंग मध्ये असं नाही काय करायचं. ठीक आहे. नाही का? सेकंदाला जागा स्थिर नसता तुम्ही. वाहत असतो, प्रवाह चालू असतो. म्हणता विद्युत प्रवाह. हम्म. स्टेबल असते जागा. उगीच ध्यान म्हणत नाही तर कुणी बी कुठे बी ध्यान करेल की मग. हम्म. गाडीत हे तर कसं असतं, एक जागा फिक्स असते. त्या जागेवरती फिक्स काहीतरी गोष्टी एनर्जी क्रिएट होत असते. आणि तुम्ही असे हम्म. वाहत म्हणजे प्रवास म्हणजे कुठेही चालला प्रवासाने एनर्जी क्रिएट होत नाहीये. त्याचा उलटाही परिणाम होतो कधी कधी. परेशान होतो हम्म. आपण कधी कधी. अस्वस्थ वाटतं. ठीक आहे. आध्यात्मिक गोष्टी थोड्या समजून घ्या.
स्थिरता लागते. आध्यात्मिक गोष्टीत काय लागते नेहमी? स्थिरता, चंचलपणा नको. आणि आपली जर धावती वृत्ती असेल, चंचल वृत्ती असेल, तर ती थांबायला हवी. ते धावत्या गोष्टीत करायला नाही. चंचल वृत्तीत कधी ध्यान वगैरे असं करायचं नाही. तुम्ही प्रवासात डोळे बंद करून बसा, काय अडचण नाही. दुसरं काहीतरी म्हणा, एखादा मंत्र वगैरे चालून जातो. पण हे मंत्रांचं उगीच बीज मंत्र काहीतरी म्हणा किंवा मुद्रा कराल नका करू प्रवासात. ती काही येडे होते काय आपले साधू म्हणून? साधू आणि महर्षी, मुनी, योगी हे जंगलात जाऊन बसायचे. हे कुठे हिमालयात जाऊन बसायचे. त्यांना असं कुठं चालत बोलत झालं असतं की नाही होत. प्रत्येक गोष्टीला काहीतरी त्याचे फायदेही असतात, तोटेही असतात. ते एका जागीच करावं लागतं स्पेसिफिक. सारखी जागा चेंज 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 नाही करायची. आणखी कोणाचं काही क्वेश्चन? असे विचारत जा. मला आवडतं तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला. उगीच तुम्ही चुकीचं काय करू नये असं मलाही वाटतं. हम्म. सर दुसरा एक प्रश्न होता माझा ह्याच्या व्यतिरिक्त. हम्म. ती केस गळती होते भावाची आणि माझी सुद्धा केस गळती होत चालली. त्यासाठी बिलिंग कशी द्यायची सर? तुम्हाला शिकवली होती का हिलिंग मी सर्वांना? हेअर फॉल हा साठी शिकवली होती का? मुद्रा सांगितली होती का? सर त्यावेळी आजार होते काय? अरे काल परवा सांगितले. मुद्रामध्ये पृथ्वी मुद्रा लावायची, रेखेला कॉल हो करायचा आणि केसावरती लक्ष द्यायचं. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं असेल. याने तुमचं गळती थांबेल. केस काळे सर काळे पण होतात ते त्यांनी? हो, होतात. तुमच्या जर एज असेल, त्या गोष्टी तुम्हाला काय कमी जास्त असतील तर काळे होतील, काळे बी करू नये. दररोज हिलिंग करा, प्रयत्न तर करा. होतात. पण सर हिलिंग कशी द्यायची आपण? घरात द्यायचं म्हटलं तर भाऊला. मी तुम्हाला सांगितले का कुठं काय करा लगेच? तुम्ही स्वतःवरती का लक्ष देत नाही रे? आपल्याला काय पडलेलं असतं, बाहेरच पडलेलं असतं. आपलं काय वैयक्तिक बघायचं नसतं. तर हा, वरुण मुद्रा सांगितली होती तुम्ही का पृथ्वी मुद्रा आहे केसांसाठी? पृथ्वी मुद्रा सांगितलेली. वरुण मुद्रा बी चालते, पृथ्वी बी चालते. दोन्हीचा संबंध असतो. डायजेशन हे सगळी सिस्टीम इथंच असते, आपली रिलेट करत असते. पोट आणि पाणी त्यावरती. पाणी चांगलं पिला तरी केसावरती परिणाम. अन्न जरी चांगलं खाल्लं तरी केसावरती परिणाम होतो. अन्न तुम्ही खाल्लं चुकीचं, पाणी चुकीचं प्यायला म्हणजे खराब वगैरे, तर केस गळती होते. क्षारयुक्त खराब पाणी म्हणजे क्षार वगैरे जास्तीच असतील. तुम्हाला माहिती असतं. एक मॅटर का बोरच्या पाण्याने आंघोळ करत असाल तर केस गळती वाढते. हा, सर सर आपण सारखं सारखं रेतीला म्हणजे पाण्याला चार्जिंग करण्यापेक्षा फिल्टरला चार्जिंग केलं तर चालेल का? कशाला तसं करता? जिथं पाणी सोडतात ना त्याच विहिरीला जाऊन चार्जिंग करायची. कशाला डोक्यात सगळीच पितील की. अरे काय तुम्ही विचारता? फिल्टरला काय आहे ते असंच करा की जिथं कॉर्पोरेशनची पाणी सोडते तिथं टँक बघा आणि तिथं बसा आपलं. सगळी पितेल, तुम्ही येताल तिथं ताळ घेऊन. अरे एवढं कंटाळा आपल्याला दुनियाभरात. अरे हंड्याला नाही, करू असं मी शकता. असं विचारलं, शंका आली म्हणून विचारलं ना. नाही नाही, शंका आली म्हणून मी त्याचं उत्तर सांगितलं. असं काय करू नका. हंडा वगैरे असतो त्यात, त्यात पाणी भरा आणि मग चार्ज करा. ते स्थिर आता राहील. कसं थंडी ना, थंडीमध्ये हंडा भरत नाही ना म्हणून. त्याला काय होतंय, उलट भरायचा, त्यात चार्ज वगैरे करायचं, थोडं कोमट पाणी ओतायचं करून राहतं कोमट पाणी त्यात बऱ्यापैकी. मिक्स करायचं, अर्ध थंड अर्ध गरम आणि मग चार्ज करायचं. मग ते फिल्टर लाईट काय तुम्ही पशीच बसा फोन करत असं सगळंच. आंघोळ करताना बी, पाणी करताना आंघोळ जेव्हा बादलीमध्ये घेता तुम्ही बिना शॉवरचं, तर त्यावेळी त्या बादलीला बी रेकी देत जा की बाबा पाण्याने माझा ओरा क्लीन होऊ दे. या पाण्याने
माझं काय असेल तर शारीरिक त्रास दूर होऊ दे. रेकी द्यायची ना असं इंटेन्शन द्यायचं. आणि 1-2 मिनिट रेकी द्यायची साधारणतः. तुम्ही त्या अंघोळ करायची हा. तरी तुम्हाला फायदा होईल. किंवा ओरा क्लीन करायला लिंबूनी माहिती का लिंब खायचं लिंबू नाही दुसरं लिंबूनी असते आपण ह्याच्या वेळी प्रसाद बनवतो गुढीपाडव्या दिवशी. तर ते लिंबुनीची पानं असतात ना हा कडुलिंब. ते आणायचे हा ते टाकायचे पाण्यात आठवड्यातून एकदा आंघोळ करा. खूप बेनिफिट होईल. गोमूत्र टाका वाटल्यास तर थोडस आंघोळ करा फायदा होतो. दूध असेल तर दूध टाका दुधाने आंघोळ करा कधी आठवड्यातून एकदा. केस वगैरे धुताना सगळ्यांनी आठवड्यातून एकदा शॅम्पू नंतर शॅम्पूच्या अगोदर बघा तुम्हाला फरक पडतो. इतके तुम्हाला उपाय दिले ना तर करता किती हे मला माहिती काय अं, त्यामुळे तुमच्याकडून किती काय घडणार आहे हे मलाही माहिती. तर मी सांगतोय ऑप्शन की हे नाही जमलं तर बाबांना तो करा तो करा तो करा. जे सोपं वाटतं ते करा. गाईचं दूध घ्यायचं नाहीतर आणचाल म्हशीचं वगैरे म्हणसाल सर गाईचं दूध कळलं का? नाहीतर पावडरचं बनवताल दुसरं पावडर घेतली हलवली पांढरं झालं अंघोळ टाक. असलं काय उद्योग करायचे नाहीत. आणि ते 5 नियम दररोज बोला की मी दररोज शांत राहील, मी क्रोध करणार नाही, मी ओके. कळलं का? दयाळूपणा दाखवेन, माझं काम इमानदारीने करेन. हे स्वतःशी बोलत राहतो मी. ते भिंतीवर लावा किचनमध्ये कुठं आपण बसतो तिथं कागदावरती लिहा, हातावरती कुठं लिहा किंवा मेहंदी वगैरे काढा हातावर 5 नियमांची. ती वाचत बसा. किमान एकदा तर म्हणा सकाळी आणि संध्याकाळी. तुमच्यामध्ये बदल व्हायला लागतील हे लक्षात ठेवा. तुम्हाला अजून अफर्मेशन शिकवणार आहे. पुढं तुम्हाला जाईल त्या गोष्टी अजून शिकवेल. खूप आपली लेवल 1च आपली जाते 15-20 दिवस. आता ऑलरेडी तुम्ही चालू झालेले किती दिवस झाले? 7-8 दिवस झाले. आणखीन पुढे आपले 7-8 दिवस जातात साधारण. म्हणजे डीपली आपण जात असतो यामध्ये. पळवापळवी काय नसते. जे काही तुम्हाला समजावं. शेवटी माझं बरं तुम्हाला शिकवण्याचं काम आहे डीपमध्ये देण्याचं. करणं ना करणं तुमच्या हातात. हे तुमचं आहे. हे असतो विषय असतो. ठीक आहे. आजचं सेशन समजलं सगळ्यांना?